सह्याद्रीच्या उंच शिखरांच्या कुशीत धुक्याच्या शुभ्र चादरीत लपलेलं निसर्ग, परंपरा आणि शेतीचा वारसा जपणारं एक छोटंसं गाव म्हणजे बारी. मातीचा सुगंध, बियाण्यांची शिदोरी, डोंगर दऱ्यात दडली निसर्गाची गोष्ट खरी. जपला ज्यांनी वारसा पिढ्यानपिढ्या, त्यांच्या कष्टांनीच फुलली धरती माय. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात महाराष्ट्राच्या सर्वोच्च कळसुबाई शिखराच्या पायथ्याशी वसलेलं आहे बारी गाव. साधारण 1000 लोकसंख्या असलेलं हे आदिवासी गाव गिर्यारोहकांसाठी प्रवेशद्वार तर आहेच, पण त्याहूनही मोठी ओळख आहे इथल्या पारंपरिक शेतीची, देशी बियाण्यांची आणि निसर्गाशी असलेल्या अतूट नात्याची. याच गावात राहतात बाळू किशन घोडे, पारंपरिक शेतकरी, देशी बियाण्यांचे संवर्धक आणि भरड धान्यांच्या संरक्षणासाठी आयुष्य समर्पित केलेले एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व. समुदाय बियाणे बँकेच्या माध्यमातून त्यांनी नाचणी, वरई, पारंपरिक तांदूळ आणि अनेक दुर्मिळ देशी पिकांच्या जाती जतन करण्याचं महत्त्वाचं काम उभं केलंय. त्यांचं ध्येय एकच: देशी बियाणे वाचली तर शेती वाचेल, आणि शेती वाचली तर भविष्य सुरक्षित राहील. आजच्या या प्रवासात आपण भेटणार आहोत बारी गावाला, जाणून घेणार आहोत देशी बियाण्यांचा अमूल्य वारसा आणि ऐकणार आहोत बाळू घोडे यांच्या प्रेरणादायी कार्याची कहाणी. तुम्ही पाहत आहात वन व्लॉग. चला सुरू करूया हा अनोखा प्रवास. वरती जे धबधबे दिसत आहेत ते सगळे कळसुबाईच्या शिखरावरनं खाली येत आहेत आणि ते सगळं पाणी शेतीला जातं आहे आणि पुढे नदीला भेटतं. तर किती पाणी आणि किती मस्त सुंदर वातावरण आहे ते. आता आपल्याला शेतावरती घेऊन जातं. आता आपण शेतीवर आलोय, तुमच्या कळसुबाईच्या पायथ्याशी बोलू शकतो. शेती आहे तुमची आणि डोंगरामध्ये आपण ट्रेक करून आलो वरती. तुम्ही जरा शेतीबद्दल सांगू शकता, कशा प्रकारे इथे शेती होते आणि कुठल्या प्रकारची शेती केली जाते, आणि भातांमध्ये पण तुम्ही सांगितलं जसं तुम्ही बियाणांचं संवर्धन पण करता, तर कशा प्रकारे ते बिया इथे लावल्या जातात? नमस्कार. माझं नाव बाळू घोडे. आता आपण ज्या लोकेशनला आहे अगदी कळसुबाई शिखराच्या अर्ध्या टप्प्यामध्ये आहे. आणि इथे जे गेली अनेक वर्षापासून माझे पारंपरिक बियाणे संवर्धन, पारंपरिक शेती, पारंपरिक वाणांचं संवर्धन असे वेगवेगळे प्रयोग चालू आहेत. तर त्यासाठी आपण नैसर्गिक शेतीचा जो उपक्रम राबवतो तो ह्या ठिकाणी यासाठी राबवतो की हे जे लोकेशन आहे हे अगदी डोंगराच्या वरती आहे. म्हणजे आपल्या शेतापासून वरती कोणी शेत करत नाही. म्हणजे तिथून वाहत येणारा शेण, काळी कचरा, जे नॅचरल घटक आहेत ते आपल्या शेतात येतात. त्यामुळे आपल्या इथे शेत असं दूषित केमिकलनी वगैरे होत नाही. त्यासाठी आपण ही जागा नैसर्गिक शेतीसाठी निवडलेली आहे. इथे आपण नैसर्गिक भात शेतीची लागवड करतो, जी पारंपरिक पिके आहेत. आणि दुसरं असं की ह्या परिसरामध्ये खूप धुकं वगैरे असते, तर इथे ज्या मार्केटमध्ये हायब्रिड बियाणाच्या जाती आहेत त्या इथे तक नाही धरते, तर इथे इथलीच लोकल जात पाहिजे बियाणाची, आणि ह्या क्लायमेटमध्ये ती अगदी सक्सेस होते. तसंच इथला जो परिसर आहे अगदी एकदम कळसुबाईच्या, तुम्ही डायरेक्ट डोंगरात म्हणाल तर निसर्ग, शेती, पोषक वातावरण वगैरे सगळ्या गोष्टी इथे नैसर्गिक शेतीला जे वातावरण पाहिजे ते उपलब्ध आहे. बरोबर. आणि त्याच्यासाठी नैसर्गिक शेती केली जाते. आता याच्यामध्ये काका, जे बियाणे तुम्ही बोलता संवर्धन करता, आणि इथले जे बियाणे आहेत ते कुठले आहेत बियाणे, म्हणजे खास बियाणे इथे लावले जातात? इथे जे पूर्वी वडील, आजोबा, पंजोबा यांच्या काळात जे बियाणं, तेव्हा काही मार्केटमध्ये बियाणाच्या कंपन्या नव्हत्या. तेव्हाच्या टायमाचा काळभात असेल, आंबेमोहर असेल, कमोत असेल, जिरवेल असेल, गरी कोळपी, ही जी पुरातन म्हणजे जुनी जी वाहनं आहेत ना, त्याच आपण इथे करतो शेती. ओके. आणि ही फक्त पावसाळी शेती आहे की नाही, ही पावसाळी शेती आहे. पण आपण पर्यायी उन्हाळ्यामध्ये काहीतरी पाण्याचा सोर्स म्हणून बाजूला शेती, ते साधारणतः एक शेततळ बनवलंय. पाहिलं त्या तळाला, तळाचा वापर करून हो, तर त्याच्यावरती आपण भाजीपाला म्हणा, थोडासा गहू म्हणा, बाजरी, जे आपल्याला करता येईल ते असे आपण पिकं त्याच्यावरती घ्यायचं हे करतो, नियोजन करतो. चालू आता एक अजून प्रश्न, इथे कळसुबाईचा डोंगर आपल्या पाठीमागे, धबधबे इथे चांगले छान आहेत. तर जसं टुरिझम पण आहे इथे, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे. आणि तर ह्याबद्दल थोडक्यात सांगू शकता तुम्ही, ह्या गोष्टी कशा तर आता माझं जे हे पारंपरिक शेतीचं जे काम आहे ना, हे मी टुरिझम सोबत पण जोडलेलं आहे. की जसं की लोकांचे कॅम्प घेणे, मग त्यामध्ये त्यांना पारंपरिक धान्य कसं खायचं, का खायला पाहिजे, त्याची का आपल्या याच्यासाठी आरोग्यासाठी काय गरज आहे, काय आवश्यकता आहे, मग त्यामध्ये इथलं जे पारंपरिक पद्धतीचं अन्न असेल, इथल्या ज्या जंगलातल्या काही रानभाज्या असतील, मग त्याचे आपण वेगवेगळ्या टायमाला वेगवेगळे इव्हेंट घेतो. जसं की
ऑगस्ट सप्टेंबर या दरम्यानमध्ये आपले रानबाजी महोत्सव असतात. मग त्या वेळेला आपण काय करतो, टुरिस्ट लोकांना आपल्याशी कनेक्ट करून इथे जंगलात ज्या भेटणाऱ्या रानभाज्या आहेत हा. त्या आणि पारंपरिक पद्धतीचं जेवण जसे की नाचणीची भाकरी, हा. वरईचा शिरा, हा. ह्या अशा ज्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या आहारात आणून आणि त्यांना पारंपरिक खाद्य का खावं ह्या गोष्टीची जाण करून देतो. त्यानंतर मेमध्ये इथे काजवा महोत्सव चालतो, तेव्हा पण खूप ओके. पर्यटक असतात. त्यांना पण आपण हेच इथलं जे टुरिझम आहे ते करून हा. आणि त्याच्याबरोबर आपल्याला पारंपरिक काय देता येईल. हो. मग काही लोक पारंपरिक अन्न खातात आपल्या इथे येऊन आणि काही लोक त्याची डिमांड पण करतात. तर ते डिमांड करायचं कारण असं आहे की आपणच काही दिवसापूर्वी लोकांमध्ये एक अशी कन्सेप्ट निर्माण केली होती हा. की जसं आपण शहरात राहतो तर आपल्या कुटुंबाला फॅमिली डॉक्टर महत्वाचा असतो. बरोबर. तसं तुम्ही एखादा फॅमिली फार्मर करा आणि त्याच्या शेतात जे तुम्हाला उत्कृष्ट असं धान्य भेटेल ते खरेदी करा वर्षातून एकदा दोनदा आणि तुमच्या कुटुंबाला अगदी चांगलं अन्न भेटेल आणि हळूहळू तुमचा फॅमिली डॉक्टर कमी होईल जर तुम्ही हा. फॅमिली फार्मरशी कनेक्ट झालं तर. मग हा. त्याच्यातून आपण इथल्या इथे मार्केट पण उपलब्ध केले लोकांसोबत आणि वेगवेगळ्या पद्धतीने मग जसं की मस्त कन्सेप्ट आहे म्हणजे. कळसुबाईचा हा. ट्रेक असेल, रानबाजी महोत्सव असेल, हा. काजवा महोत्सव असेल, जानेवारीमध्ये आपण मिलेट महोत्सव घेतो. म्हणजे हम्म. अशा वेगवेगळ्या कार्यक्रमातून आपण जे काम करतो ते लोकांपुढे आपण सादर ओके. करतो, प्रेझेंट करतो. म्हणजे 12 महिने टुरिझम आहे. हा हो ज्या जागेची जे हो वैशिष्ट्य आहे 12 महिने हो टुरिझम, त्याच्याबरोबर शेती आहे. शेती आहे. अजून तुम्ही जसं सांगितलं इथले जे रानभाज्या आहेत हो पावसाळ्याच्या ह्याच्यामध्ये, तर त्या सगळ्यांचा एक पूर्ण अ, एक एक बोलतात ना की जसं तुम्ही नैसर्गिक पद्धतीने दाखवताय सगळ्या गोष्टी, ते भरपूर उत्तम आहे. हो हो आपण इथे ही जी बघतोय ना, हा. ही रानभाजी हिला दिवा म्हणतात. दिवा भाजी. हो तर आता हिला हे जे दाण्याचं कणीस आलंय ना, हा. याच्या अगोदर फुल येते ते असं एकदम नागफणीसारखं दिव्यासारखं असते. तर ओके. त्यामुळे हा. याला दिवा म्हणतात. त्याच्यामुळे हे तर नाव पडलेलं हो, आहे. तर याचे जे कवळे कोंब येतात ना, हा. त्या कोंबाची भाजी करतात. ओके. पण काय होते ती भाजी आहे ना खूप शिजवावी लागते हा. आणि गळ्यामध्ये तरी ती खव करते, खाज येते. हा. मग त्यासाठी काय करावं लागते, ह्या दुसरा जो पाला आहे ना शेजारी, हा. याला इथल्या लोकल भाषेमध्ये आंबट एडंगी म्हणतात. का आंबट आणि लागते काही? आणि हो याला वावडिंग म्हणतात. हा. एक खाऊन बघा आंबट असते. तर आंबट म्हणून काही लोक चिंच घालतात, पण मग आम्ही याचा हम्म. पाला याच्यामध्ये घालून आणि खूप चिंचेपेक्षा आंबट आहे. हो खूप जास्त वेळ शिजवायची. हम्म. आणि शिजवताना याच्यामध्ये आपण काय करतो, चण्याची डाळ टाकतो, हा. हरभऱ्याची. हा. मग त्या डाळीचं पूर्णपणे पीठ होत नाही ना आपल्या शिजून, हा. तोपर्यंत ही शिजवायची ओके. आणि खूप औषधी असते. आता ही झाली भाजीचा, हिचा पिरियड संपला. हा. तर आता नंतर याला काय होतो, खाली कंद असतो. ओके. इतका इतका कंद असतो. तर इकडे जेव्हा लोक उपवास करतात जन्माष्टमीचा, हा. तर त्या उपवासाला ते कंद खणून आणतात, खोदून हा. आणि शिजवतात. रताळू सारखं हो आपण जसा हो खातो तसा. हा. तर ते पण शिजवताना किंवा तयार करताना हातामध्ये प्लास्टिक घालून ते कंद साफ करायला लागतात, नाही तर इतकी जोराची खाज येते ना हाताला. ओके. आणि ते पूर्ण रात्रभर शिजवायचे. हा. नंतर जेव्हा तुम्ही खाल ना, हा. तर 4 कंद जर खाल ना इतके इतके हा. सकाळी, तर तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत भूक लागत नाही, वा. इतकं हेवी असतं हे. म्हणजे ही भाजी बनवायला ह्या पाल्याची गरज हो आहे. ऍडिशनल म्हणून हा पाला टाकावा लागतो. ओके. त्याच्यानंतर आता दुसरी भाजी इथेच आहे. हा. ही बघा, तर ही काय आहे, पाथरी. पात्री. पाथरी बोलतात तिला. ही ओके. जमिनीवरती शेताच्या बांधावरती हा. कुठे पण सहजासहजी भेटते. ओके. आता ही पण भाजी प्लस औषध आहे. हा. जसं की तुमचे हात पाय दुखत असतील ना, हा. तर त्यासाठी औषध म्हणून ही भाजी खाली जाते. हिला पाथरी बोलतात. ओके. तिच्यामध्ये असं चीक वगैरे निघतं थोडं नॉर्मली. हा. कापून कट करायची, धुवून घ्यायची. पालेभाजी हो, करतो आणि तशी. डायरेक्ट आपण मेथीची भाजी शिजवतो तशी ओके, शिजवतो. तसं. आता आपण जी भाजी बोललो ना मगाशी दिवा, हा. तर ही आहे दिवा. याचा हा. पानाचा सेप बघा. हा. आणि ह्याच फॅमिलीमध्ये ह्या शिवारामध्ये वेगवेगळ्या 3 भाज्या भेटतात. आता हा दिवा, हा. याच्यानंतर हा दुसरा आहे, हा बडदा. हा बडदा. हा. स्किन अशा प्रकारे सापाच्या याच्यासारखी हा. असते. त्याचा स्ट्रक्चर तसा त्याच्यानंतर आहे. याची पानाची डिझाईन ही बघा अशी वेगळ्या प्रकारची असते. हा. ही याच्या पानाची डिझाईन हा. आणि ही याच्या डिझाईन मध्ये फरक आहे. फरक आहे. आता ह्या भाजीचं विशेष वैशिष्ट्य असं आहे की ही भाजी जमिनीतून निघाल्याच्या नंतर आहे ना, हा. ही अगदी 8 दिवसाच्या आत खावं लागते कवळे असताना. हा. हिच्या खाण्याने काय होते, तुमच्या पोटामध्ये जे रॉ मटेरियल वेस्टेज असते ना गेलेलं, हा. खूप हा. इतर काही गोष्टी चायनीज वगैरे खाऊन, हा. तर हे त्या याच्या एकदा दोनदा सेवन केल्याने तुमचं वा. पूर्ण पोट म्हणजे साफ पूर्ण होतं. पोट क्लीन करतं आणि हो. तो औषधी आता प्रकार ह्या आहे भाज्या त्याचा. बघितल्या आपण 2. आता हा. चालता याच्या चालता खाली काय काय याला आलेलं? कंद असतो खाली. हा. आणि इथे पण याला ह्या बाजूला जसं हे बघा, हे जसं कणीस आले ना हा. याला हा. इथे, हा. हा. तसं याला इथे कणीस येते. हे ओके. बघा, हिला म्हणतात लोतीची भाजी. ओके. याच्यावरती थोडा प्रकार वेगळा आहे कुठं. याची स्किन थोडी रफ असते, हात लावून बघा खाली चोपडी नसते. हा. थोडी रफ आहे. हो. हा. बरोबर.
काका तुमचं लहानपण इथे गेलंय ना सगळं? हो हो आणि लहानपणाच्या पासून तुम्ही शेतीमध्ये आहे, हो. या सगळ्या गोष्टीमध्ये आहे. कसं हे सगळं तुम्हाला वाटतं? तुमचे जे पूर्वज होते त्यांची आता माझं कसं झालं, लहानपणापासून आहे ना, हा मला शाळेपेक्षा शेती आणि जनावरं सांभाळणे यात जास्त त्याच्यात इंटरेस्ट इंटरेस्ट होता. होता. हा आमच्या घरी गायी पण होत्या, 15-20 गायी. ओके. मग मी आजीसोबत गायी वळायला जायचो. हा त्याच्यानंतर शेतातल्या कामाला पण लवकरच जोडले गेलो मी. हा त्यामुळे शाळेत कमी आणि शेतात जास्त माझं काम वाढलं. ओके. त्यामुळे मग पहिल्यापासूनच लोक हा. शेती कशी करतात, आपण कशी केली पाहिजे आणि आपण वेगळं काय केलं पाहिजे, बरोबर. त्यामध्ये मी जास्त जोडला गेलो. हा. आणि ही सगळी माहिती तुम्हाला कशी भेटली जी शेतीबद्दल आहे? की तुम्ही कुठल्या अशा उपक्रमासाठी जाता का कुठे असं? हो हो, काय झालं, माझं आहे ना काही लोकांशी चांगली कनेक्टिव्हिटी की जे लोक शहराला जोडलेले होते हा आणि त्यांच्यासोबत आम्ही काही सोशल वर्कमध्ये काही कामं करायला घेतली. हा की जसं आपलं गाव आहे तिथं आपण पाण्यासाठी काय केलं पाहिजे, हा लोकांसाठी काय केलं पाहिजे, त्यासाठी आम्ही खूप लोकांसाठी मदतीसाठी काही दिवस वाया घालवले. हा पण लोक त्यामध्ये काही कोणी आम्हाला सहकार्याची भूमिका करत नाही. मग आम्ही काय हा. ठरवलं की आपण थोडं पारंपरिक शेतीवरती किंवा शेतीवरती मिलेट लक्ष द्या. संवर्धनावरती हा वळलं पाहिजे. हा आणि मग त्याच्याकडून माझं काम इकडे वळलं की जे आपलं पारंपरिक बियाणं संवर्धन करणे, संवर्धन. ते उगवणे, हा ती पुढे काळाची काय गरज आहे. आता मी 2013-14लाच मिलेटवरती काम सुरू केलं होतं ना. आता हा. त्याच्या 10 वर्षानंतर गव्हर्नमेंटने त्याच्यावरती खूप मोठा फोकस केला. काका अजून एक प्रश्न तुम्हाला. इथे कळसुबाईचं मंदिर आहे वरती शिखराला, खाली पण आम्ही पाहिलं पायथ्याला मंदिर आहे. इथली ही देवी ही बोलू शकतो राखणदार बोलू शकतो एक हो, असं? इथं तसं म्हटलं तर इथल्या जे लोकांची आहे ना, आता हा. इथे सगळं आमचा आदिवासी एरिया आहे हा आणि इथल्या लोकांची कुलदैवतच आहे ती. हा मग तिथे इथून डोंगरापासून तर गावापर्यंत सर्व लोकांच्या ज्या काय प्रॉब्लेम्स असतील, काय हा. लोकांच्या अडचणी, ते देवी पुढेच मांडतात. बरोबर. की जेव्हा शेतामध्ये पेरणी वगैरे होती हा आणि आपल्याला लागवड सुरू करायची, हा तर सगळ्या गावांनी मिळून एक कार्यक्रम असतो. ओके. त्याला इकडे सात म्हणतात. मग त्या ओके. दिवशी आपल्या शिवारामध्ये जेवढे देवी दैवत आहेत तेवढ्यांना शेंदूर पाणी लावणे, ओके. वादबत्ती करणे, हा नारळ वगैरे फोडणे आणि एक बकराचा बळी देतात आणि मग तिथून बरोबर. सगळ्या लोकांनी सोबत लागवडीची कामं सुरू करायची. दापोलीची कामं. हे कोकणामध्ये पण आहे तशी हो. पद्धत. त्याला सात म्हणतात. आणि पूर्वी एक अशी प्रथा होती की शेतामध्ये जे पिकलेलं धान्य आहे ना लोक, हा. तर नवीन धान्य घरात नेण्याआधी खळ्यातूनच त्याचा पहिला नैवेद्य देवीला दाखवायचे, दाखवायचे. नंतर यूज करायचे. मग नंतर नंतर लोक आळशी होऊन गेले. मग घरात नेलं का देवीच्या नावाने थोडा काढून ठेवायचा आणि मग खायला सुरुवात करायचा आणि तो त्याचा निवेद नंतर जेव्हा सवड होईल तेव्हा नेऊन देवीला दाखवायचा. काकांची आपण शेती पाहिली, काकांचं आपण माहिती पण घेतली, काकांच्या ज्या आपल्याला रानभाज्या त्या पण पाहायला भेटल्या, त्यांना जी माहिती आहे ती पण पाहायला भेटली, बघायला भेटल्या सगळ्या गोष्टी. आता त्यांनाच विचारू हे बियाणांबद्दल त्यांचं नॉलेज आणि त्यांनी कशी सुरुवात केलेली. काका मला तुम्ही सांगू शकता, आम्ही तुमच्या घरी आलो, काकांच्या घरी आलेलो आहे, तुम्ही पाठीमागे बघू शकता की कसे बियाणे ठेवलेले आहेत याच्यात हो, काका. बियाणं. आणि ही कशी ट्रेडिशनल पद्धत आहे ही आता बियाणं ही ठेवायची? जे आहे ना मातीचे मडके आहेत. हा. आता याच्यामध्ये जे बियाणं ठेवलं जातं हा. जसं की कडधान्य, तर कडधान्याचं बियाणं स्टोरेज करणं इतकं मुश्किलीचं काम असते की त्याला 2 महिन्यात किडे लागतात. मग त्यासाठी ती ठेवण्याची पद्धत अशी असते, चैत्र महिन्यामध्ये खूप कडक ऊन असते, त्या उन्हामध्ये ते बियाणं 2-4 दिवस खूक कडक वाळवायचं. त्याच्यानंतर आपली स्वयंपाकघरामध्ये जी चूल असते, चुलीमध्ये जी राख पावडर तयार होते, त्या पावडरमध्ये साधारणतः 75% बियाणे आणि 25% राख, हा. त्याचं मिश्रण करून याच्यामध्ये भरायचं. भरल्याच्या नंतर हे दोन्ही मडक्याच्या मध्ये जो गॅप आहे हा. हा शेणा मातीच्या लेपाने लॉक करायचा. हा. त्यामुळे बाहेरची हवा आतमध्ये लागत नाही आणि आतलं टेम्परेचर आहे तसं मेंटेन राहतं. आणि मग यामध्ये कडधान्याचं बियाणं फक्त जसं की हरभरा फक्त असेल, कडधान्यांचं बियाणं. हरभरा असेल, मसूर असेल, तूर, वाटाणा, ही जी कडधान्य याच्यामध्ये साधारणतः वर्षानुवर्ष ते सुरक्षित राहू शकतं. त्यासाठी हे मातीचे मडके आहेत, याचा वापर आपण कडधान्याचं बी स्टोरेज करायला करतो. आणि याच्यामध्ये किती वर्ष ठेवू शकता तुम्ही बियाणं? याच्यामध्ये आपण 10 वर्ष ठेवू शकतो. जर 10 याचा वर्ष? लॉक खोलला, काम झालं की ताबडतोब लॉक बंद केला की आणि 10 वर्ष असते. आणि जेव्हा काढायचं असेल तेव्हा परत तो परत लावायचा. लावून घ्यायचं. ओके. त्यानंतर आपल्याकडे दुसरं तांदळाचं किंवा नाचणी वरेचं जे आहे, हा. त्यासाठी आपल्याकडे बांबूचे मोठे मोठे कणक्या आहेत. साधारणतः एका भांड्यामध्ये 1 क्विंटल धान्य बसते ते. असं तुम्ही बघितलं असेल आपल्या इकडच्या हा, ते खोलीमध्ये आहे पाठीमागे ठेवलेलं. ठेवलेलं. त्याचं वाटप झाल्यामुळे ते स्टोरेज संपलंय, काढून ठेवावं लागतं ते सुरक्षित ठिकाणी परत. आता ही काका पद्धत तुम्ही कशी शिकला? आता हे कसं पूर्वी जे आहेत ना, पूर्वीचे जे आमचे आजोबा, आजी, आई, वडील यांच्या टायमाला खूप अशी संसाधनं नव्हती. तेव्हा एकतर घरामध्ये धान्य साठवण्यासाठी जास्तीत जास्त बाजारातून काय भेटायचं? साखरेचं पोतं. हा ते हां. पोतं 1 क्विंटलचं भेटायचं. पोतं. त्याच्या व्यतिरिक्त तेव्हा
ना खताच्या गोण्या होत्या, ना कुठलं बाळदन ताडपत्री काहीच नव्हतं. बस बाजारातनं साखर यायची, त्या साखरेचंच बाळदन फक्त तेवढं विकत, आणि ते पण सगळे लोक घ्यायचे आणि खूप 20 रुपयाला 25 रुपयाला असायचं. म्हणजे तेव्हाचे 20-25 रुपये इतके महाग वाटायचे की तेव्हा 300 रुपयाला धान्याचं पोतं जायचं. मग तेव्हा 25 रुपयाची बॅग कोण घेतो? मग त्यामुळे लोक असे मातीच्या मोठ्या मोठ्या कोथळ्या बनवायच्या की साधारणतः एका कोथळीमध्ये 2 क्विंटल धान्य बसेल, किंवा हाताने बनवून हाताने बनवायच्या. त्याला एक अर्ध्या फुटाचा लेअर एका दिवशी द्यायचा, दुसऱ्या दिवशी वाळून द्यायचा, तिसऱ्या दिवशी द्यायचा. तर ते एक कोथळी बनवायला साधारणतः 2-3 महिने लागायचे. मग त्यामध्ये इतकं हाय स्टोरेज व्हायचं की ते एकदा लॉक केलं ना तर त्याच्यावरती तुम्ही मोटारीने पाणी जरी सोडलं तरी ते हातात धान्य भिजणार नाही, एवढं स्ट्रॉंग राहायचं. आणि ती पण पूर्ण लेअर बनवायची पुढे पुढे जसं लोकांना हे वाटू लागलं जागाची अडचण वगैरे, तसं तसं लोकांनी ते स्ट्रक्चर काढून टाकलं. त्याच्या व्यतिरिक्त 2 भिंती असायच्या घराच्या मधोमध. इकडनं एक भिंत बांधायची, तिकडनं एक भिंत, त्याच्यामध्ये धान्य भरायचं, त्याला बलद बनायचे. ही जुनी पद्धत आहे. बाळू काकांच्या शेतातून आपण जाणून घेतला देशी बियाण्यांचा अमूल्य वारसा. आता या बियाण्यांचा प्रवास शेतातून थेट स्वयंपाकघरात. भेटूयात काकींना, ज्या भरड धान्यांपासून बनणाऱ्या पारंपरिक आणि पौष्टिक लाडूची खास रेसिपी आपल्याला शिकवणार आहेत. तूप आणि वरीचं पीठ, हे वरीचं जे पीठ आहे ते आपल्या इकडची वरी, आपल्या शेतातली वरई आहे, ज्याचं आपण भगर तयार करतो ना, हे भगरीचं मूळ धान्य. तर हे भाजलं जात आहे आणि भाजताना त्याच्या लाह्या पण बनतात बघा. या पिठामध्ये नॉर्मल लाह्या आहेत, तर ह्या लाह्या पण त्या पिठामध्ये टाकल्या जातात. भाजलेलं वरईचं पीठ, त्यामध्ये याच्यामध्ये गूळ, तूप आणि थोडं गरम कोमट पाण्यामध्ये ते मळायचं आणि त्याचे लाडू बांधायचे. हे फक्त आषाढी एकादशीसाठीच बनवलं जातं स्पेशल. इतर वर्षभर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपवास असतात, पण त्यात नाही बनवलं जात, फक्त आषाढी एकादशी. तर मित्रांनो बघू शकता इथले जे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत ते वापरून हे लाडू बनवले जातात. आता हे जे किसून घेतलेलं हे गूळ आहे, ते गूळ आणि तूप आणि हे पीठ हे मिक्स करायचं आणि मग ते लाडू बांधतात. हे गूळ तुपामध्ये मिक्स करून घेतात ना. कमी गोड लागलं तर कमी गोड हे करायचं, गूळ कमी घ्यायचा. एक लाडू दे का मम्मी त्याच्या मम्मीला. हा आता उपवासाचा लाडू खाऊन आम्ही चाललेलो आहे कळसुबाईच्या पायथ्याशी असलेल्या बारी गावातील विठ्ठलाच्या मंदिरामध्ये. तिथे आता भजन चालू आहे, ते पण आपण आता जाऊन पाहणार आहे. लाडू खाऊन बघूया. हा भरपूर खास लाडू आहे. एकदम स्वीट आहे आणि याच्यामध्ये जे इन्ग्रेडियंट आहेत ते भरपूर हेल्दी आहेत. ते खाऊन तुम्ही पूर्ण दिवस मस्त राहू शकता उपवासाच्या दिवशी. त्यामुळे हा खास बनवलेला असतो. अजून खातो. चला मंदिरामध्ये. आज बाळू काकांकडून आपण फक्त देशी बियाण्यांची माहिती घेतली नाही, तर आपल्या संस्कृतीचा, मातीचा आणि निसर्गाशी असलेल्या नात्याचा खरा अर्थही समजून घेतला. आपल्या महाराष्ट्रात भजन ही केवळ भक्तीची परंपरा नाही, तर ज्ञान, संस्कार आणि जीवनमूल्य एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे पोहोचवण्याचं प्रभावी माध्यम आहे. अगदी त्याचप्रमाणे बाळू काका देशी बियाण्यांचा आणि शेतीचा अमूल्य वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवत आहेत. हीच खरी परंपरा, हीच खरी समृद्धी. तुम्ही पाहत होता वन व्लॉग. पुन्हा भेटूया अशाच एका प्रेरणादायी प्रवासात. जय हरी विठ्ठल.